15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ग्रामपंचायत गोंडाळे, सरपंच आशिष अशोक खताते, उपसरपंच घनश्याम विठ्ठल शेडगे, ग्रामपंचायत अधिकारी किशोर गेडू मांडवकर व सन्माननीय सदस्य व कर्मचारी। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी। एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात दुपारी अचानक आलेल्या जोरदार आवाजाने स्थानिक लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। जवळपास 25 किमी परिसरात हा आवाज ऐकू आला। हा हादरा इतका भयंकर होता की काही घरांच्या काचाही फुटल्याचं समोर आलंय। हा गूढ आवाज नेमका कशाचा होता हाच लोकांना प्रश्न पडलाय। आवाजाच्या पार्श्वभूमीवर तलाठी आणि तहसीलदारांनी या प्रकाराचा शोध सुरू केला। त्यातच पोलिसांनी आवाजाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे। भूकंपाचा तीव्र धक्का की मोठा अपघात झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली, परंतु पोलीस तपासात वेगळं सत्य समोर आलंय। हा आवाज नाशिकच्या ओझर येथील लढाऊ विमानांच्या कारखान्यात तयार होणाऱ्या सुखोई विमानाचा होता। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून ही विमाने तयार केली जातात। त्यात सुखोई या लढाऊ विमानाच्या सरावाचा हा आवाज होता। सरावावेळी विमान जमिनीच्या अगदी जवळून उडत अवकाशात गेले, ज्यामुळे प्रचंड मोठा आवाज झाला आणि त्यात दिंडोरी भागातील घरांच्या काचा फुटल्याचं समोर आलंय। सुखोई विमानाच्या संदर्भात एक सोनिक बूम झाल्यामुळे हा आवाज येऊ शकतो। याचा अर्थ असा आहे की ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगाने ज्यावेळेस सुखोई प्रवास करतं त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज हा होतो आणि त्या आवाजामुळे वातावरणामध्ये त्या एरियामध्ये भीती निर्माण होण्याची शक्यता असते। तसाच प्रकार हा दिंडोरीमध्ये सुद्धा आहे। अशा स्वरूपाची माहिती HALच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे इतर बाबतीमध्ये काही भीतीचं वातावरण नाहीये किंवा घाबरायची आवश्यकता नाहीये। एस मराठी न्यूज साठी संपादकीय नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।